देव तुकाराम विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्तृतम् येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भो वन्दे मुक्तये ज्ञान प्रताप विलसत् वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरश्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णो श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यम्। जो आनंद सत्य प्रकाश विभुवान्याधारणाम रूपास बुद्धिदाने आणि न जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मी ज्यासी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम निर्मिती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञ आणि दया घन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदची माझी होतसे ज्याच्या ज्ञान भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोईठाय सर्पना जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म बीच्यासी पुण्य पुरुष सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भदावाराम तोमीच्या आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या। तर विचार सागरातला चौथा तरंग आणि चौथ्या तरंगामध्ये आभासाच्या अवस्था हा आपला विषय चालू आहे। आभासाच्या 7 अवस्था अज्ञान आवरण विक्षेप परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान शोकनाश आनंदवाप दोन बंद 3 अवस्था पहिल्या बंद हेतू आहेत आणि पुढच्या 2 अवस्था मोक्ष मोक्ष मिळायला कारण आहेत आणि शेवटच्या 2 मोक्ष स्वरूप आहे। म्हणून आपण बघू लागलो की शोकनाश म्हणून शोकनाश अशा प्रकारचा स्थूल सूक्ष्म जे काही जगत दुःखाला कारण असणार आणि त्याचं कारण जगत त्याचा अहंकार सर्व शरीर पाप पुण्य हे सर्व या ठिकाणी जे काही दिसायला लागलं ते संसार धर्म माझ्या ठिकाणी नाही, स्थूल नाही सूक्ष्म नाही, पण ते संसार धर्म माझ्या ठिकाणी नाही। हे जगत शरीर यांचा अहंकार याचा माझा काही संबंध नाही असा जो काही बुद्धीचा निश्चय आणि यालाच म्हणायचं शोकनाश। म्हणून नसलेला आपण संबंध मानलाय आणि दुःखी झालो, पण वास्तविक जर पाहिला तर तुकाराम महाराज सांगते कोणाचा कोणाशी नकडे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई। कारण देहाशी संबंध नसताना आपण देहालाच मी मानून बसलो आणि देहाला मी मानल्यामुळं एका देहाला मी मानलं की देह संबंधी जे काही आहेत तर ते माझे आहेत असं वाटतं। म्हणून एका देहाला मी मानल्यामुळं सर्वच त्या ठिकाणी हे माझं हे मी हे परक हे आपलं अशा प्रकारच्या भावना त्या ठिकाणी निर्माण झाल्या किंवा अशा प्रकारची मान्यता त्या ठिकाणी आपण केली आणि म्हणून एका देहाला मी म्हणणं सोडलं तर मग बाकीचं आपोआपच तुटलं। म्हणून तुकाराम महाराज सांगते की आधी देह तव काय खरा देह संबंधी पसारा भुजगावणे चोरा रक्षणाचे भासते। म्हणून भुजगावणं हे चोराला माणसासारखं दिसतं तशा प्रकारचं हे खोटच खरं वाटायला लागलं, वास्तविक नाही। म्हणून हे सर्व ईश्वर हे जगत या ठिकाणी स्थूल सूक्ष्म परत पुन्हा यांचा अहंकार शरीर जग पाप पुण्य हे संसार धर्म माझ्या ठिकाणी नाहीत असं या ठिकाणी चिंतन
करणं हेच शोकनाश यालाच म्हणायचं. आणि म्हणून असं चिंतन आपण करायला पाहिजे, की नेहमीच या ठिकाणी आपण बोधावर राहणं हे महत्वाचं आहे. कारण नेहमीच मी शरीर आहे, मरणार आहे, पापी आहे, पुण्यवान आहे, सुखी आहे, दुःखी आहे आणि मी अशा प्रकारचा जो काही अहमपणा हा नेहमीच या ठिकाणी तो काही सोडायला तयार नसतो आणि हाच या ठिकाणी अ, याला शांत करणं हे याचे धर्म आपले नाहीत. अशा प्रकारचं मनामध्ये नेहमीच या ठिकाणी चिंतन करणं. म्हणून हे चिंतन करायचं, की त्याचे धर्म त्याच्या ठिकाणी, देखीचे देहीचे धर्म देही, आत्मा आत्मा याच्या ठायी. आपले धर्म काय आहेत आणि यांचे धर्म काय आहेत. म्हणून यांचे धर्म आपल्याकडे घ्यायचेच नाही. त्यांचे देहाचे धर्म देहाकडे ठेवायचे. कारण जन्म मरण हे देहाचंच आहे. हे देहाच्या ठिकाणी पाहणं. ते माझ्या ठिकाणी घेणंच नाही. माझ्याकडे त्याला येऊच द्यायचं नाही. कारण जन्मणारा आणि मरणारा मी नाहीच. आणि असं जे वाटायला लागलं, तर या ठिकाणी आपण विवेक नाही केल्यामुळं वाटायला लागलं. आणि इथं जर विवेक केला, तर जन्म मरणवान मी नाही, तर शरीर आहे. आणि शरीरामुळं या ठिकाणी शरीराला मी मानल्यामुळं, माझं मानल्यामुळं, खरं मानल्यामुळं त्याचे धर्म माझे वाटायला लागले. येणं-जाणं सुद्धा माझा नाही, सुख-दुःख धर्म माझा नाही. म्हणून हे सर्व धर्म ह्या प्राणाचे, मानाचे, शरीराचे म्हणून दुसऱ्याचेच धर्म आपण आपले मानायला लागलो. वास्तविक मी काय वस्तू आहे? तर ह्या सर्वांना जाणणारा, एक न दिसणारा अशा प्रकारचा मी आहे. परंतु मला मी लक्षात नाही घेतल्यामुळं हे सर्व माझं वाटायला लागलं. यांचं दुःख माझं दुःख वाटायला लागलं. म्हणून नसल्यालाच या ठिकाणी शोक निर्माण झाला, दुःख निर्माण झालं आणि यांचे धर्म माझे नाहीत. यांचा अहंकार सुद्धा माझा नाही. त्यांचे त्यांच्या ठिकाणी पाहणं आणि याचंच नाव शोकनाश. आणि 7वा जे काही अवस्था आहे, तर 7वं जे काही लक्षण आहे आनंद वाप्ती. म्हणून जीवाला मी ब्रह्मरूप आहे, असा जेव्हा त्या ठिकाणी निस्संदेह ज्ञान होतं. निस्संदेह दृढ अशा प्रकारचं ज्ञान होतं, की मीच ब्रह्मरूप आहे. कारण माझा आत्माच ब्रह्म आहे. मीच या ठिकाणी जगामध्ये व्यापक आहे. माझ्याशिवाय दुसरं काही या ठिकाणी नाहीच. असा निश्चय म्हणजे ब्रह्मरूप मीच आहे. ब्रह्मरूप भावी आपण असा जेव्हा जीवाला निश्चय होतो, जीवाचा निश्चय होतो, तर तेव्हाच त्या ठिकाणी त्याला इतका आनंद होतो, की त्या आनंदाला पारावार नसते आणि त्यालाच या ठिकाणी आनंद वाप्ती अशा प्रकारचं नाव आलेलं आहे. म्हणून तो इतका अतिहर्ष, अतिशय आनंद असतो आणि म्हणून त्या आनंदाला आनंद वाटते अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. म्हणून हे अवस्था या ठिकाणी सांगितल्या आणि आता यावर शिष्याचा प्रश्न आहे. पण आपण पाहतो की हे प्रश्न उत्तरामुळं आपल्याला सुद्धा एक प्रकारची चालना मिळते किंवा आपल्या मनातले जे काही शंका ते आपोआपच या शंकेतून दूर होतात. कळत-नकळत जे काही शंका असतात त्या तर शिष्याने या ठिकाणी काय शंका केली तर ती आपल्याला बघायची. म्हणून शिष्य म्हणतो, की आता महाराज आभासाच्या 7 अवस्था मला समजल्या. कारण तुम्ही जे काही आतापर्यंत आभासाच्या 7 अशा प्रकारच्या अवस्था सांगितल्या, तर त्या मला समजल्या. आता मी ब्रह्म आहे असं ज्ञान व्हावे, कसे व्हावे? व ते होत असेल तर ते मिथ्या का नाही? आता त्याचं समाधान त्या ठिकाणी झालं नाही. काही गोष्टी ध्यानात आल्या, तरी पण काही गोष्टी कळल्या नाही. म्हणून त्या ठिकाणी पुन्हा त्या कळून घेण्याची जिज्ञासा शिष्याची आहे. म्हणून तो गुरुला म्हणतो, "त्या ठिकाणी मी ब्रह्म आहे हे ज्ञान वास्तविक थोडक्यात महत्त्वाचं." म्हणून तो सांगायला लागला, की हे ब्रह्मज्ञान कुटस्थाला होतं का आभासाला होतं? कुटस्थाला होणं शक्य नाही. कारण कुटस्थ या ठिकाणी निसंग निर्विकार आहे हे तर स्पष्ट आहे. पण हे ज्ञान कोणाला होतं? तर आभासालाच होतं हे मला वाटतं. आणि यथार्थ सुद्धा आहे. परंतु आभासाला ज्ञान होतं,
हे त्याला अयुक्त वाटतं मला. कारण कुटस्थाचा प्रश्नच नाही. कुटस्थ कसा आहे, तर कुटस्थ निर्विकार आहे आणि असंग आहे. हे ज्ञान आभासालाच होतं. परंतु आभासाला होतं तर कसं होतं? याच्याविषयी या ठिकाणी मला काही कळालं नाही. म्हणून आभासाला ज्ञान होतं, कारण आभासालाच होतं. कुटस्थाला तर तो ज्ञान स्वरूपच आहे किंवा असंग आहे, निर्विकार आहे. आभासाला होतं, पण मला थोडं याच्यात शंका वाटते. कसं होतं? हे जरा संयुक्तिक वाटत नाही. म्हणून याच्याविषयी थोडा त्या ठिकाणी शिष्याच्या मनात प्रश्न आहे. तर याच्यावर श्री गुरु त्या ठिकाणी बाध समानाधिकरण सांगतात. मुख्य व बाध समानाधिकरण. मुख्य समानाधिकरण, बाध समानाधिकरण कसं आहे? तर ते आपल्याला आजच्या विषयामध्ये बघायचं. तर त्या ठिकाणी प्रथम सांगतो आभास जो मी, कारण मी म्हणलं त्याच्यामध्ये आभास बी आला आणि कुटस्थ बी आला. मी म्हणल्यामध्ये, कारण मी आलो, मी बसलो, मी गेलो, मी आलो, याच्यामध्ये जे काही आपण बोललं जातं, त्याच्यामध्ये कुटस्थ बी आला आणि आभास पण आला. दोन्ही पण या ठिकाणी आले. कुटस्थ आणि आणि आपले स्वतःचे स्वरूप असं आहे. तेव्हा मी शब्दाचा अर्थ कुटस्थ आणि आभास अशा प्रकारचं या ठिकाणी आहे. तसा मिळून म्हणल्यावर त्याच्यामध्ये पती पत्नी दोघं पण आले, म्हणून एका शब्दामध्ये दोन पण आले. तसं मी म्हणलं की कुटस्थ बी आणि आभास बी दोन्ही पण आले. तर या ठिकाणी मी शब्दाने कुटस्थ आणि आभास या दोघांचे ग्रहण होते. आता कुटस्थ आणि आभास या दोघांत ब्रह्मरूपता सांगितली म्हणजे झाली. आता या ठिकाणी दोघांची सुद्धा ब्रह्मरूपता सांगायची. आता कुटस्थ ब्रह्मरूपच आहे आणि आभास कोणाचा आहे, तर कुटस्थाचा आहे. मग आता कुटस्थ जर ब्रह्मरूप आहे तर आभास पण कसा आहे, तर ब्रह्मरूपच आहे. आणि मग आभास त्या ठिकाणी बुद्धीमध्ये असल्यामुळं बुद्धीचे धर्म त्या ठिकाणी आभासाचे वाटतात. वास्तविक आभास सुद्धा जर कुटस्थ ब्रह्मरूप मानल्यावर आभास कोणाचा आहे, कारण बिंब जर त्या ठिकाणी जसं असतं तसंच प्रतिबिंब असतं. जसं बिंब तसं प्रतिबिंब. आपण दृष्टांत घेतला की जसं या ठिकाणी आरशामध्ये आपण बघतो, जसं आरशामधलं त्या ठिकाणी तोंड असतं किंवा तोंडावर त्या ठिकाणी कपाळावर गंध आहे, तर प्रतिबिंबाला सुद्धा गंध दिसतो. आता कपाळावर जर वाकडा गंध लागलेला असला तर प्रतिबिंबात सुद्धा वाकडाच गंध दिसतो. म्हणून प्रतिबिंबाचा जर वाकडा गंध दुरुस्त करायचा असला तर मग कपाळावरचाच गंध दुरुस्त करावा लागतो, तेव्हा प्रतिबिंबाचा गंध त्या ठिकाणी आपोआपच त्या ठिकाणी दुरुस्त झालेला दिसतो. म्हणून हे जसं जे बिंबाचे धर्म ते प्रतिबिंबाचे धर्म हे आपल्याला ध्यानात येतं, की म्हणून बिंब म्हणजे कुटस्थ आणि प्रतिबिंब म्हणजे आभास. बुद्धी घ्यायची, कारण जसं आरसा मातीचाच आहे, पण मातीच्या शुद्ध कणात आहे. मग मातीच्या शुद्ध कणात असल्यामुळं आरशामध्ये प्रतिबिंब दिसायला लागलं किंवा प्रतिबिंबित व्हायला लागलं. म्हणून दोन्ही पण त्या ठिकाणी घट सुद्धा मातीचा आहे आणि आरसा पण मातीचा आहे. पण घटामध्ये प्रतिबिंबित मुख होत नाही आणि आरशामध्ये का होतं, तर आरशातला मातीचे कण शुद्ध अशा प्रकारचे आहेत, म्हणून आरशामध्ये प्रतिबिंबित होतं आणि घटामध्ये होत नाही. म्हणून आता आरशाच्या ठिकाणी बुद्धी घ्यायची आणि मुखाच्या ठिकाणी बिंब घ्यायचं आणि प्रतिबिंबाच्या ठिकाणी आभास घ्यायचा. म्हणून आपण आरशामध्ये पाहताना जसं त्या ठिकाणी कपाळावर गंध असला तर प्रतिबिंब सुद्धा तसंच दिसतं. तशा प्रकारचं या ठिकाणी जसं कुटस्थ असतं तसाच आभास. म्हणून जे कुटस्थाचे धर्म ते आभासाचे धर्म. हे जसं या ठिकाणी म्हणून कुटस्थ ब्रह्मरूप आहेच, पण आभासाला स्वतःचा बात करून ब्रह्मरूप होता येतं. स्वतःचा बात करावा लागतो.
म्हणून ते प्रगट कशामध्ये आहे तर बुद्धीमध्ये आहे. म्हणून जसं प्रतिबिंब दिसायला लागलं कशामध्ये आरशामध्ये, तसा या ठिकाणी आभास प्रगट कुठं आहे तर बुद्धीमध्ये आहे. म्हणून बुद्धीचे धर्म हे आभासाचे वाटतात. आता त्या ठिकाणी आभासाचे धर्म नाहीत, ते बुद्धीचे आहेत. म्हणून आभासाला स्वतःचा बात करून ब्रह्मरूपता त्याची पण सिद्ध आहे. म्हणून या ठिकाणी बाध समानाधिकरण. म्हणून या ठिकाणी आता बाध समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण. आता मुख्य समानाधिकरण म्हणजे कुठंच तर ब्रह्मरूपच आहे, पण आता इथं बुद्धीचा बाध झाला की मग आता कुठंच तर सहजच ब्रह्मरूप आहे. पण बुद्धीचा बाध झाल्यावर आभास सुद्धा कसा आहे ब्रह्मरूपच ठरवतो. आता इथं बुद्धीचे धर्म बुद्धीत असल्यामुळं बुद्धीचे धर्म हे आभासाचे वाटायला लागलेत. वास्तविक ते बुद्धीचे धर्म आभासाचे नाहीत. बुद्धीचा बाध झाला तेव्हा आभास ब्रह्मरूपच आहे. म्हणून बाध समानाधिकरण आणि कुटस्थाचं मुख्य समानाधिकरण. म्हणून आजचा विषय आपला बाध समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण अशा प्रकारचा चाललेला आहे. म्हणून या ठिकाणी आपण बघायला लागलो की आता जसं दृष्टांत आलेला आहे की जसं या ठिकाणी एक लग्न झालेलं असलं तर मुलगा हा पहिलाच त्या कुळातला असल्यामुळं त्याला त्या ठिकाणी काही नाव बदलायचं काम नाही. त्याचं पहिलंच आडनाव असतं आणि म्हणून तो तिथंच असतो किंवा त्याच्यात काही बदल करायचं काम नाही पडत नावात त्याच्यात. तो तशा प्रकारचा त्याचा मुख्य समानाधिकरण आणि त्याची जी बायको आलेली असते ती तिकडून आलेली असती म्हणून ती त्या ठिकाणी आतापर्यंत तिचं लग्न लागेपर्यंत तिकडच नावाची होती आणि लग्न लागलं की ती आता इकडच्या नावाची झाली. म्हणून तिकडच्याचा काय केला त्यानं बाध केला. तिकडच्याचा बाध केल्याशिवाय त्याला इकडचं होता नाही येत ना. हे जसं बाध समानाधिकरण, कारण इकडचं व्हायसाठी तिकडचा बाध करावा लागतो, तसं या ठिकाणी आभासाला स्वतःचा बाध करून त्याला ब्रह्मरूपता प्राप्त होती आणि कुठस्थ सहजच ब्रह्मरूप असत. म्हणून अशा प्रकारचं बाध समानाधिकरण सांगताना त्याने सांगितलं उपाधीचा नाश झाल्यानंतर प्रतिबिंब जसं बिंबरूप होतं. आता उपाधीचा नाश झाला तर प्रतिबिंब काय झालं बिंबरूप झालं किंवा आरसा फुटला किंवा पडवून गेली या भिंती चित्राची होय माती. भिंत जर पडून गेली तर चित्राची काय झाली माती झाली. किंवा तसा हातातून आरसा फुटला तर मग प्रतिबिंब दिसत नाही. कारण का तर जे काही दिसायची उपाधी होती तीच राहिली नाही ना. मग या ठिकाणी बुद्धीचा बाध झाला तर मग या ठिकाणी बुद्धीचे जे काही धर्म आहेत तर ते मास वाटत नाही. नाहीतर मग हा जो काही प्रतिबिंब आहे तर ते प्रगट कुठं आहे तर माईक कॅमेरा बंद करून टाका. प्रगट कुठं आहे बुद्धीमध्ये आणि बुद्धीमध्ये प्रगट असल्यामुळं बुद्धीचे धर्मच माझे वाटायला लागले आभासाचे वाटायला लागले. जेव्हा बुद्धीचा बाध होतो मग तेव्हा त्या ठिकाणी खास त्या ठिकाणी काय होतो ब्रह्मरूप असतोच असं ध्यानात येतं. महाराज किंवा आरसा फुटल्यानंतर कॅमेरा बंद करा महाराज. प्रतिबिंब राहतच नाही. आरसा फुटला की प्रतिबिंब सहज त्या ठिकाणी ते बिंब होत असतात. महाराज कॅमेरा बंद करा म्हणालेत महाराज. केला 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 महाराज केला 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 आता राहू दे केला केला नाही अडचण नाही. तिकडचा गेला का बरोबर. म्हणून अशा प्रकारचा आरसा फुटला की प्रतिबिंब या ठिकाणी पडत नाही. म्हणून सहज त्या ठिकाणी ते बिंबरूप झालं
किंवा जसं माती भिंत पडून गेली की चित्राची मातीच झाली. म्हणून काय करायचं तर बाद करायचा. कशाला? तर आभासाचा बाद झाला की तो सहजच त्या ठिकाणी ब्रह्मरूप होऊ शकतो. कारण तो असतो कोणाचा? तर त्या कुटस्थाचा असतो. जसं प्रतिबिंब कोणाचं आहे? तर बिंबाचं आहे. म्हणून जे बिंबाचे धर्म तर ते प्रतिबिंबाचे. परंतु प्रतिबिंब ज्याच्यामध्ये आहे, तर जसं हे प्रतिबिंब म्हणजे आभास बुद्धीमध्ये आहे, पण बुद्धीचे धर्म आभासाचे वाटायला लागले, तर ते बुद्धीचे धर्म आभास म्हणजे त्या बुद्धीचा बाद झाला तर आभास सहज ब्रह्मरूप आहे. म्हणून हे बाद समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण आणि कुठंच तर सहजच त्या ठिकाणी ब्रह्मरूप असतो. म्हणून असा या ठिकाणी चिंतन सांगताना आपल्याला सांगायला लागले की आभासाला बाद करून ब्रह्मरूप होता येतं आणि म्हणून आभास सुद्धा काय ब्रह्मच आहे. ही शिष्याची शंका जी होती की कुठंच तर ब्रह्मरूप आहे, पण आभास कसा ब्रह्मरूप होईल किंवा आभासाला त्या ठिकाणी ब्रह्मरूपता यथार्थ आहे परंतु अयुक्त वाटतं, हा जो प्रश्न होता. तर या ठिकाणी श्री गुरुने या ठिकाणी सांगितलं म्हणून आभासाला ज्ञान होण्याला हरकत नाही. इतकेच नाही तर याप्रमाणे त्रिलोक्याचा पाठ करून त्रिलोक्याचे ब्रह्माशी ऐक्य आहे असे म्हणण्यात हरकत नाही. म्हणून आभासाला ज्ञान व्हायला हरकत नाही. कस काय हरकत नाही? ते म्हणते मुख्य समानाधिकरण बाद समानाधिकरण हा विषय समजून सांगून आपल्याला सांगायला लागले की या न्यायानं काय आभासाचे बाद समानाधिकरणाने ब्रह्माशी ऐक्य आहे. मग आभासाची ऐक्य आहे ब्रह्माचे, पण कशाला? बाद समानाधिकरण म्हणजे स्वतःचा बाद करून तो ब्रह्माशी ऐक्य प्राप्त करू शकतो. म्हणून अशा प्रकारचं ब्रह्माशी सहज ऐक्य आहे. कोणाचं? आभासाचं. कारण बिंबाचं मानले आहे मानल्यावर प्रतिबिंबाचं असणारच. कारण प्रतिबिंब आहे कोणाचं? तर बिंबाचंच आहे. म्हणून अशा प्रकारचं लक्षात घेता येतं. म्हणून सर्वच ब्रह्म आहे इतकंच नाही तर या समद्या त्रिलोक्याशी ऐक्य आहे. कोणाचं? त्रिलोक्याचा बात करून त्रिलोक्याचे ब्रह्माशी ऐक्य आहे असं म्हणायला हरकत नाही. ते आभासाच नाही, त्या त्रिलोक्याचा बात करून त्रिलोक्याचं सुद्धा ब्रह्माशी काय ऐक्य आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून सगळंच काय अवघ्याची त्रिलोक्य आनंदाची आता चेन्नई जगन्नाथा चित्त म्हणून सगळं काय झालं ब्रह्ममय आहे. ब्रह्म म्हणल्यावर काय आनंद असतो. कारण ब्रह्म कसं आहे? आनंद रूप आहे. म्हणून सगळं त्रिलोक्यच काय ब्रह्मरूप आहे. सर्व खलविदान ब्रह्म म्हणून सर्व ब्रह्म आहे. त्या ठिकाणी काहीच शिल्लक नाही. वितात हाव नाही उघडा अज्ञान दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठला पुन्हा परिकामी जागत नाही. सर्व काय अवघानेवची झाला पाहिजे म्हणून या अंतर पाहिजे. म्हणून एवढंच नाही आभासाचंच नाही तर श्रीगुरु सांगते की त्रिलोक्याचा बाध करून त्रिलोक्य सुद्धा ब्रह्मरूप आहे. कारण बाध करून ब्रह्मरूप होता येतं. म्हणून इथं सांगितलं बाद समानाधिकरण आभासाचं बाद समानाधिकरण आणि कुटस्थाचं मुख्य समानाधिकरण. कुटस्थ सहज ब्रह्मरूप आहे. जसा मुलगा हा सहजच आपलाच असतो म्हणून त्याला कोणत्याही प्रकारचं आडनाव बदलायचं इकडून तिकडं व्हायचं काही गरज नसती. परंतु आलेली मुलगी तिकडच्या नावाचा बात करून तिला इकडं त्या ठिकाणी बोलता येतं किंवा इकडचं होता येतं. पण इकडचं व्हायच्या आधी तिकडचं नाव महाराज बघावं लागतं. बोला. महाराज एकदा एक्झिट होऊन पुन्हा एकदा जॉईन व्हा. बंद तुमचं करायचं बंद का? करून पुन्हा तुम्ही एकदा जॉईन व्हा. हा, बंद करून पुन्हा जॉईन व्हा. काय नेटवर्क कमी झालंय वाटतं तुमचं. आवाज पूर्णच कटतोय.
नुसता कॅमेरा महाराजांचा बंद केला तरी आवाज चांगला येईल. नाही थोडं कॅमेरा बंदच राहू दे महाराज, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. आता बोला, माईक चालू करा तुमचा माईक. म्हणून आपल्याला ध्यानात घ्यायला येतं की बाद समानाधिकरण, मुख्य समानाधिकरण, म्हणून सहजच कुटस्थाचं सहजच या ठिकाणी यक्य आहे आणि आभासाचं मात्र बाद करून त्याला त्या ब्रह्माशी यक्य साधता येतं किंवा यक्य आहेच. एवढंच नाही, त्रिलोक्याचं सुद्धा त्या ठिकाणी बाद करून त्या ब्रह्माशी यक्य आहे असं या ठिकाणी सिद्ध होतं. म्हणून खूप महत्वाचा विषय आहे, कारण आपलं आभासाचंच नाही तर त्रिलोक्याचे सुद्धा काय त्या ब्रह्माशी यक्य आहे, पण कसं बाद करून. म्हणून असं या ठिकाणी बाद शब्द वापरलेला आहे. म्हणून बाद करून, म्हणून याचा बाद करून त्रिलोक्याचं सुद्धा ब्रह्माशी यक्य साधता येतं. म्हणून सर्व खलविदम ब्रह्म, म्हणून सर्व कोण आहे? ब्रह्मच आहे. म्हणून सर्व ब्रह्म आहे, अवघा ब्रह्मरूपरिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. कारण सर्वच ब्रह्म आहे म्हणल्यावर या ठिकाणी ब्रह्माला सोडून दुजे नाहीच, या ठिकाणी दुसरंच नाही. ब्रह्माशिवाय तुका म्हणे आम्ही देखतच नाही, देवाविना काय दुसरे ते. कारण देवाला सोडून आम्ही दुसरं काही पाहतच नाही. म्हणून कोण आहे तर सर्व परमात्माच आहे. म्हणून सर्व खलविदम ब्रह्मच आहे. म्हणून अशा प्रकारची धारणा, आणि स्वतःच ब्रह्मरूप मानित नाही तर सर्वच ब्रह्म आहे असं त्याची व्यापक नजर धरली असती. म्हणून अशी व्यापक नजर होणं हीच खरी या ठिकाणी ब्रह्मरूपता आहे. म्हणून मीच ब्रह्म नाही तर सर्वच काय ब्रह्म आहे, आणि सर्व रूपानं मीच एकटा आहे, आता तुझे नाहीच. म्हणून या जसं स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्नातलं सर्व काही मीच झालो होतो ना, स्वप्नीची विचित्र सेना तो मीच झालो होतो ना. म्हणून स्वप्नामध्ये जे काही अनेकत्व होतं तर ते अनेकत्व नव्हतं, तर ते मीच होतो. कारण अनेक रूपानं कोण होतं? मीच होतो. कारण अनेकत्व सिद्ध नाही झालं तर मी सिद्ध झालो. कारण उरला कोण? जो उरला तोच खरा होता, आणि जो खरा होता तर तो तिथं होता, आणि तो तिथं होता तर तोच अनेक रूपाने दिसला होता. आणि तो म्हणजे या ठिकाणी आता ज्याला कळायला तो मी, आणि तोच त्या ठिकाणी अनेक रूपानं तोच होता. म्हणजे माझेच त्या ठिकाणी स्वप्नातलं अनेक रूप मला सोडून नव्हतं. तसं इथलं सुद्धा या ठिकाणी अनेकत्व आहे, तर ते मीला सोडून नाही. कारण मीच या ठिकाणी एक ज्ञान स्वरूप सत्य वस्तू आहे. म्हणून तसं या ठिकाणी कळणं हे फक्त माझंच आहे, ज्ञान स्वरूप फक्त मीच आहे, आणि हे आपल्याला सहज अशा प्रकारचं ध्यानात येतं. मग आता कुटस्थ व चिदाभास यांचे भान कसे होते याविषयी शंका समाधान सांगा लागले. म्हणून कुटस्थ आणि चिदाभास यांचं भान कसं होतं? महाराज शिष्यानं प्रश्न केला, महाराज मुख्य व बात समानाधिकरणाने अहम म्हणजे मी या शब्दाने प्रतीत होणारी कुटस्थता व आभास हे दोघे ब्रह्मरूप आहेत असे चांगले लक्षात आलं. आता या ठिकाणी शिष्य म्हणतो की मला चांगलं लक्षात आलं. काय लक्षात आलं? की तुम्ही आतापर्यंत जे काही या ठिकाणी मला सांगितलं, कारण तुमचं बोलणं काय निरर्थक गेलं नाही. कारण माझ्या लक्षात आलं. काय लक्षात आलं? की मला वाटत होतं की कुटस्थ ब्रह्मरूप आहे, पण आभास ब्रह्मरूप आहे का नाही याच्यावर माझी शंका होती. तर ते पण आता मला चांगलं ध्यानात आलं की आभास सुद्धा कसा आहे की ब्रह्मरूपच आहे असं तुम्ही सांगितलेलं माझ्या ध्यानात आलं. आता पुन्हा काही मला विचारायचं, असं मला विचारावं तुम्हाला वाटतं, असं शिष्य म्हणतो. की शिष्याला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जसं लाल चावले म्हण लागली शेगोडी, एखादा विषय कळायला लागला व एखादी वस्तू आवडली तर ती त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा पाहिजे वाटतं. तशा प्रकारचं या ठिकाणी त्या चिंतनाची गोळी, चिंतनाची जोडी हाजी लाभ घडोघडी, तुम्ही वसोनी अंतरी मज जागवा श्रीहरी. तसं या ठिकाणी सुद्धा शिष्याला वाटतं की पुन्हा पुन्हा या ठिकाणी मला कळालं तर इतका आनंद झाला, तर पुन्हा त्या ठिकाणी काही विषय सद्गुरूकडून माझ्या लक्षात आले तर पुन्हा त्या आनंदामध्ये वाढ होईल, पुन्हा मला चांगलं वाटेल. म्हणून तो पुन्हा त्या ठिकाणी विचारतो की मला तुम्ही आतापर्यंत सांगितलं कुटस्थ आणि आभास दोन्ही ब्रह्मरूप आहेत हे मला चांगलं समजलं बरं का. पण आता एक पुन्हा त्या ठिकाणी अशा प्रकारचे अंतःकरणामध्ये युगपत उत्पन्न होतं. काय?
की कुटस्थ आणि आभास यांचे युगपत एका क्षणी ज्ञान होते किंवा क्रमाक्रमाने होते. बरं, क्रमाक्रमाने होते तर प्रथम कोणाचे होते असा प्रश्न आहे. कारण कुटस्थ आणि आभास यांचे युगपत म्हणजे एका क्षणाला ज्ञान होते का क्रमाक्रमाने होते. बरं, क्रमाक्रमाने होते तर मग प्रथम कोणाचे होते अशा प्रकारचं या ठिकाणी माझी शंका आहे. पण आता या ठिकाणी कुटस्थ आणि आभास हे दोघे बी कसे आहे प्रकाशमान आहेत, पण ते स्वतंत्र आहेत किंवा एकाच्या दुसऱ्या प्रकाशावर अवलंबून आहे अशी समजावी हे मला सांगा तुम्ही. कारण दोघं बी त्या ठिकाणी प्रकाशमान आहे. मला हे कशावर कोणतं अवलंबून आहे हे या ठिकाणी मला सांगा. जसं त्यानं 2 दिव्याचं उदाहरण घेतलं की 2 दिवे असतील. आता ते 2 दीपाचं ज्ञान एकदम होतं कारण दोन्ही दीप कसे असते प्रकाशमान असते. म्हणून तशा प्रकारचं आता या ठिकाणी शिष्याच्या प्रश्नाला उत्तर देताना गुरु सांगते की कुटस्थ आणि आभास यांचे ज्ञान एकदम होते. कुटस्थ आणि आभास यांचं ज्ञान होतं तर कसं होतं, ते एकदमच होतं. तर ते कसे आहेत, तर 2 दिव्याप्रमाणे नसून कसे आहेत, ते दीपगटाप्रमाणे आहेत. तर कुटस्थ आणि आभास कसे आहेत, तर जवळ असलेल्या दीपगटाप्रमाणे आहेत. तर कसे त्या ज्ञानात दीपाचे स्वप्रकाशानं आणि घटाचे विषय होऊन ज्ञान होते. तर घटाचे कसे ज्ञान होते, विषय होऊन. आणि दीपाचं कसं ज्ञान होतं, तर प्रकाशानं. कारण दीपाचं ज्ञान व्हायला दुसरं काही लागलं नाही ना. दिव्याचं ज्ञान हे दिव्यानंच झालं. पण घटाचं ज्ञान घटानं कुठं झालं, तर दिव्यानं झालं. कारण दीप लागला घटाचं ज्ञान व्हायला. म्हणजे म्हणून या ठिकाणी दोघांचं ज्ञान होण्यात फरक आहे. घट बी कळाला आणि दीप सुद्धा कळाला, पण दीपाचं ज्ञान व्हायला दीपानच कळाला आणि घटाचं ज्ञान व्हायला मात्र दीप लागला. माझं या ठिकाणी आभासाचे ज्ञान आणि कुटस्थाचं ज्ञान बरोबरच होते, पण त्याच्यामध्ये थोडा फरक सांगितला. तो 2 दिव्याप्रमाणे नाही. तसं 2 दिव्याचं ज्ञान हे झालं, एकदमच झालं. परंतु तसं कुटस्थाचं आणि आभासाचं ज्ञान तसं नाही. ते म्हणले की थोडा फरक आहे. कसा फरक आहे, तर घटाचं ज्ञान झालं आणि दीपाचं ज्ञान झालं. पण दीपाचं ज्ञान झालं तर दीपाचं ज्ञान दीपानच झालं आणि घटाचं ज्ञान झालं तर ते घटानं नाही झालं. तर त्या दिव्यानं त्या ठिकाणी घट कळून घटाचं ज्ञान झालं. हा त्यातला थोडा फरक आहे. म्हणून हा कुटस्थाचा आणि आभासाचा फरक सांगताना हा दिव्याचा आणि घटाचा दृष्टांत घेतलेला आहे. म्हणून दृष्टांत सुद्धा या ठिकाणी खूप मोजकेच घेतले, परंतु कळ्यासारखेच घेतले आणि खूप महत्वाचे विषय आहेत. म्हणून या ठिकाणी कुटस्थ आभासाचं ज्ञान कुटस्थाचं ज्ञान बरोबरच होतं, परंतु 2 दिव्यासारखं नाही होत, तर घटासारखं दिव्यासारखं होतं. म्हणून आता या ठिकाणी सांगायला लागले कुटस्थाचा विषय आभास होऊन ज्ञान त्याचे ज्ञान होते. आता कुटस्थाचा विषय आभास होऊन त्याचे ज्ञान होते. आभास जरी प्रकाशमान असला तरी तो कुटस्थाचे प्रतिबिंब आहे ना. आता आभास कसा आहे, प्रतिबिंब आहे ना कुटस्थाचं. म्हणून अशा प्रकारचा हे फरक आहे. कुटस्थाचे प्रकाशावर त्याचा प्रकाश अवलंबून आहे, ते स्वतंत्र नाही ना. जसं बिंब आणि प्रतिबिंब. आता प्रतिबिंब कोणाचं आहे, प्रतिबिंब बिंबाचंच आहे, बिंबरूप आहे. परंतु ते स्वतःनं नाही ना प्रतिबिंब, ते बिंबामुळे आहे ना. म्हणून त्याचं असणं हे बिंबाचं असतं, स्वतःच नसतं. आणि बिंबाचं असणं हे बिंबाचं असतं. हा तसा फरक सांगितला. जसं या ठिकाणी दृष्टांत तसाच दिला की दीपाचा आणि घटाचा, तसं या ठिकाणी प्रतिबिंब आणि बिंब. म्हणून प्रतिबिंबाचं असणं हे प्रतिबिंबाचं नाही. जसं दिव्याचा प्रकाश प्रकाशानंच, दिव्याच्या प्रकाशाने दिवा दिसला, पण घटाच्या प्रकाशानं घट नाही दिसला, घटाला प्रकाशच नाही, तर दिव्याच्या प्रकाशानंच घट दिसला. म्हणून घट आणि जो दोन्ही कळाले, पण कळण्यात थोडा फरक आहे. मग तसं इकडं सुद्धा या ठिकाणी दृष्टांत देताना त्याने सांगितलं की बिंबाचा आणि प्रतिबिंबाचा. मग प्रतिबिंब आहे, पण कोणाचं आहे, तर ते बिंबाचंच आहे. म्हणून प्रतिबिंब कळालं आणि बिंब पण कळालं.
आता या ठिकाणी सांगायला लागले कुटस्थाचे प्रकाशावर त्याचा प्रकाश अवलंबून आहे. कोणाच्या प्रकाश अवलंबून आहे? कुटस्थाच्या प्रकाशावर याचा प्रकाश अवलंबून आहे. म्हणून प्रतिबिंब कोणाचा आहे? तर बिंबाचा आहे. म्हणून चिदाभास कोणाचा आहे? तर हा कुटस्थाचा प्रतिबिंब आहे. म्हणून कुटस्थाचा विषय आहे. जगात सूर्य चंद्रादिकांना स्वतःच्या प्रकाशमान असे समजतात, पण तेही आत्मप्रकाशाने प्रकाशित असतात. आता म्हणून या ठिकाणी आपल्याला आपण म्हणतो की सूर्य आणि चंद्र यांना स्वतःचा प्रकाश आहे, परंतु या ठिकाणी पुन्हा आपण जर पाहायला गेलं तर यांना सुद्धा स्वतःचा प्रकाश नाही. तर आत्म्याच्या प्रकाशाने प्रकाशित आहे सगळे काही. म्हणून आत्माच कसा आहे? प्रकाशमान आहे. हे सगळे काही परप्रकाशित आहे. उदाहरण दृष्टांत घ्यायचं म्हणलं तर व्यावहारिक प्रकाशामध्ये जसं की सगळा प्रकाश कोणाचा आहे? सूर्याचा आहे. मग तो चंद्राचा प्रकाश जरी असला तरी पण तो परावर्तित प्रकाश आहे. म्हणून सर्व त्या ठिकाणी प्रकाश आहे तर सूर्याचा आहे. इथं सांगायला लागले की सूर्याचा सुद्धा प्रकाश किंवा आत्मज्योतीच आहे, कारण आत्म्याचाच प्रकाश आहे. मग आत्माच काय आहे? प्रकाशमान आहे. आत्म्याचाच प्रकाश घेऊन सगळे प्रकाशमान आहेत. म्हणून आत्माच प्रकाश रूप आहे. आणि हे सगळं जे काही प्रकाश आहे तर ते प्रकाश आहे तर ते आत्म्याचाच आहे ना. आत्म्याचा प्रकाश आत्म्याचाच आहे. असं जसं की दिव्याचा उजेड हा दिव्याचाच आहे, घटावरचा सुद्धा उजेड हा दिव्याचाच आहे. म्हणून घट बी कळाला आणि दिवा पण ज्योत पण कळाली, पण ज्योत कळाली तर ज्योतीनच कळाली आणि घट कळाला तर ज्योतीनच कळाला. घट पण कळाला पण घट कळायला सुद्धा ज्योतच लागली. म्हणून या ठिकाणी सर्व प्रकाश जो आहे तर तो आत्म्याचाच प्रकाश आहे, कारण आत्म्याच्या प्रकाशाला घेऊनच सर्व काही प्रकाशमान आहेत. मग आता बाकीच्या वस्तू आहेत असं नाही, तर सूर्याचा सुद्धा प्रकाश आत्मप्रकाशच आहे, कारण आत्मप्रकाशानंच सूर्य प्रकाशित होतो. वास्तविक सूर्य कसा आहे? जड आहे. म्हणून सूर्याचा प्रकाश कसा आहे? जड प्रकाश आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगायला लागले की आत्मप्रकाशाने प्रकाशित असतात. म्हणून सगळे कशाने प्रकाशित आहेत? तर आत्मप्रकाशानं. आत्मप्रकाशाचे सहाय्य घेतल्याशिवाय कोणताही पदार्थ स्वप्रकाशमान नसतोच, कारण आत्म्याचा प्रकाश घेतल्याशिवाय कोणताच पदार्थ प्रकाशमान नाही. सूर्याकडून अंधाराचा नाश होतो, सूर्य अंधकाराला प्रकाशित करीत नाही. आता सूर्याकडून काय होतो? अंधकाराचा नाश होतो. पण सूर्य काय करतो? अंधकाराला प्रकाशित करीत नाही. आत्मप्रकाश म्हणजे आत्मज्ञान तर सूर्याला सुद्धा प्रकाशित करते. सूर्य प्रकाश आहे, परंतु अंधकाराचा सूर्याकडून अंधकाराचा नाश होतो, पण अंधकाराला प्रकाशित करीत नाही ना सूर्य. अंधकाराचा नाश होतो पण अंधकाराला प्रकाशित करीत नाही. पण आत्मा काय करतो? आत्मा तर सूर्याला सुद्धा प्रकाशित करतो. म्हणून काय सांगायला लागले की सूर्य काय करतो? अंधकाराचा नाश करीत नाही, तर अंधकाराला प्रकाशित करीत नाही. अंधकाराचा नाश होतो सूर्याकडून, पण अंधकाराला प्रकाशित कुठं करतो? अंधकार प्रकाशित करीत नाही सूर्य, अंधकाराचा नाश होतो. पण आत्मा काय करतो? तर सूर्याला सुद्धा प्रकाशित करतो. म्हणून आत्मप्रकाशामध्ये किती या ठिकाणी शक्ती आहे, तर सूर्याला सुद्धा प्रकाशन करण्याची शक्ती आत्मप्रकाशात आहे. आणि अंधकाराला सुद्धा प्रकाशित करते. कळाला का नाही? अंधार कळाला, प्रकाश कळाला, काहीच दिसेना असं कळालं म्हणजे अंधकाराचं प्रकाशन झालं. आपण म्हणतो मला काहीच दिसेना, मग काहीच दिसेना याच हे सुद्धा कळालं ना, म्हणजे अंधकाराला प्रकाशित कोणी केलं? तर हे आत्मप्रकाशाने केलं. म्हणून काहीच दिसेना हे दिसायला लागलं ना, म्हणजे प्रकाशन झालंच ना. आपण म्हणतो काहीच दिसेना, काहीच दिसेना असं ज्ञान झालं म्हणजे दिसायला लागलं ना. काही दिसेना हे दिसायला ना, म्हणजे अंधकाराला सुद्धा आपण प्रकाशित केलं. गडद अंधार एखाद्या ठिकाणी पडला, याचेच नाव अंधकाराचे प्रकाशन आहे.
तर आपण म्हणतो ना की इथं लयच अंधार पडला वा, लयच अंधकार आहे. मग असं जे म्हणायला लागलो ते आपण अंधकाराला प्रकाशित केलं ना, म्हणजे अंधकाराचं ज्ञान आपल्याला झालं ना. म्हणून अशा प्रकारचा आता शिष्य पुन्हा पुन्हा प्रश्न करतो. तर या प्रश्नातून पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी सद्गुरू त्याचं ज्ञान हे कारण काय होत असतं, की ज्ञान दृढ होत असतं चिंतनानं. म्हणून पुन्हा पुन्हा चिंतन केलं पाहिजे. पुन्हा पुन्हा त्या शंका समाधान करून घेतले पाहिजे. कारण त्या चिंतनानं पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी चिंतने सरेतो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगलाचे. कारण जो काळ चिंतनात जातो, तर तो काळ तुकाराम महाराज सांगते धन्य काळ आहे. कारण चिंतनात चालला ना, तो धन्य काळ आहे. चिंतनाचे जोडी गोडी हाची लाभ, घडोघडी मज वसोनी अंतरी. तर तुम्ही वसोनी अंतरी मज जागवा श्रीहरी. कारण मला तुम्ही अंतःकरणात वसून मला या ठिकाणी जागवा. कारण मी ब्रह्मरूपावर माझ्या स्वरूपावर या ठिकाणी तुम्ही मला जागे करा. आता जो काही मी त्या ठिकाणी जागा दिसायला लागलो, तर त्या ठिकाणी जागा नाही. तर तुम्ही त्या ठिकाणी मला जागवा आणि माझ्या आत्मस्वरूपावर ब्रह्मस्वरूपावर या ठिकाणी तुम्ही मला नेऊन घाला. म्हणून या ठिकाणी शिष्याने सुद्धा प्रश्न केला की मी ब्रह्मरूप आहे हे ज्ञान होते खरे, मला ब्रह्मज्ञान व्हावे अशी इच्छा आहे, हे ज्ञान कसे होईल? आता ब्रह्मज्ञान व्हावा अशी इच्छा आहे, मला ब्रह्मज्ञान व्हावा, पण आता हे ज्ञान कसे होईल याची रीती सांगा. आता शिष्याला या ठिकाणी ब्रह्मज्ञानाची गोडी लागली आणि ब्रह्मज्ञानाची गोडी त्यालाच लागत असती ज्याच्या जगातल्या वासना संपल्या, त्याला ब्रह्मज्ञानाची गोडी लागत असते. आपण म्हणतो ब्रह्मज्ञानाची गोडी लागली, कोणाला लागली? तर ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली समूळ ज्यांची. की ज्या जगातली वासना संपून गेली किंवा जगातलं काही एक मिळायचं असं ज्याच्या मनामध्ये वाटत, त्याला इकडं गोडी लागतच नाही. कारण त्याची धाव तिकडच असते. म्हणून या ठिकाणी ज्याला इकडचं त्या ठिकाणी सर्व काही बंद झालं, आता इकडं मन जायचं बंद झालं, आता ते सर्व काही इंद्रियाची धाव खुंटली आणि इकडचं आता बाहेर जायचं इंद्रिय विसरले. आणि म्हणून असे ज्याचे इंद्रिय मन त्या ठिकाणी आता एकाग्र झालं, मन इंद्रिय ज्याचे या ठिकाणी स्थिर झाले, बुद्धी स्थिर झाली, तर मग त्यालाच या ठिकाणी ब्रह्मरसाची गोडी प्राप्त होत असते किंवा त्यालाच ब्रह्मरस चाखता येतो किंवा ब्रह्माची त्यालाच प्राप्ती होती. ब्रह्मसुख त्यालाच भेटत असतं, कोणाला भेटत नाही. कारण ब्रह्मसुख एवढं काही हे नाही की ते म्हणते, ज्ञानेश्वर महाराज सांगते 4थ्या अध्यायामध्ये, आत्मसुख गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नये. जो मनाशी चाडणं सांगे, इंद्रियाशी केले नगे, श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. म्हणून आत्मसुखाच्या गोडीसाठी जो सगळ्या विषयाला विटला, त्याच्या ठिकाणी जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो इंद्रियाला महत्व देत नाही, इंद्रियाच्या नादी लागत नाही, इंद्रियासंग धाव घेत नाही, जो मनाचं काही मनावर घेत नाही, असा त्या ठिकाणी जो काही दृढ अशा प्रकारचं या ठिकाणी ज्याचं अंतःकरण निश्चय झालं, जयाच्या ठाई इंद्रिया जो मनाशी चाडणं सांगे, इंद्रियाशी केले नाही. कोणतंच त्या ठिकाणी यांचे धर्म आपल्याकडे घेत नाही किंवा यांचं या ठिकाणी काहीच यांच्या मार्गानं यांच्या वाटेला पण जात नाही. असा जो असन तर त्यालाच या ठिकाणी कुठेतरी या ब्रह्मरसाची गोडी प्राप्त होती किंवा त्यालाच या ठिकाणी या ज्ञानाविषयी आदर भाव मनामध्ये राहतो. त्याचंच मन लागत नाही, बाकीच्याचं मन लागतच नाही. इकडं आणलं तरी ते पटकन त्या ठिकाणी थांबतच नाही, लगेच पळून जाते. लगेच त्यांना वाटतं नको बाबा, अशा प्रकारचे त्या ठिकाणी इकडे थांबावंच वाटत नाही. कारण इकडे काही त्याला हिरवं दिसतच नाही ना. आणि इकडे त्या ठिकाणी बाकीच्या परमार्थामध्ये रंगीत संगीत असतं, ढांग ढोंग, महाराज बी नाचत येत, सगळ्याला म्हणते रडत येत महाराज, हसीत येत महाराज. परंतु त्या ठिकाणी महाराजाला त्या ब्रह्माचं आणि त्याची काही गाठ भेटत नसते. ते दुसरंच कथा सांगूनच त्या श्रोत्याला त्या ठिकाणी रमित येत आणि त्याच्याशिवाय मग हसीत येत, त्याच्यात रडीत येत, मस्त गाणे म्हणतेत, गायन करतेत आणि त्यांना आवडतं तशा प्रकारचं त्या ठिकाणी ते करते.
जे हिताचं आहे ते सांगावं का जे आवडतं ते सांगावं. महाराज सांगत असते की डॉक्टरनं पेशंटला औषध त्याच्या मनाप्रमाणे देऊ नये. त्याच्या रोगाला ज्याच्यानं रोग जाईल ते द्यावा. आणि मनाप्रमाणे जर पेशंटच्या जर त्या ठिकाणी डॉक्टर वागू लागला तर ते डॉक्टर बी मूर्ख आहे, पेशंट तर पहिलेच मूर्ख आहे. मग तशा प्रकारचे महाराज बी मूर्ख झाले. कारण त्याला त्याची सोय पाहायला लागली. कारण त्याच्या ऐकणाऱ्याच्या मनासारखं सांगितल्याशिवाय ऐकणारे त्या महाराजाला चांगलं म्हणत नाही. आणि चांगलं म्हणत नाही दुसऱ्या भाषेने बोलित नाही. म्हणून त्या ठिकाणी यायला दुसऱ्या भाषेने बोललं पाहिजे, यायला पाकीला भेटले पाहिजे. म्हणून हे ऐकणाऱ्याच्या मनासारखं सांगत. म्हणून ऐकणाऱ्याचे मन सांभाळून सांगणं. डॉक्टर जर त्या ठिकाणी रोग्याचं मन सांभाळू लागला तर मग त्या डॉक्टर तो रोग्याचा शत्रू असतो. म्हणून त्याचे मन सांभाळून जर औषध देऊ लागला तर रोग्याचा शत्रू येतो. तसं जर महाराज हे ऐकणाऱ्याला सांभाळून सांगू लागला तर तो ऐकणाराचा कोण शत्रू आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला साधू संतांना सांगितलं. आणि किती वैराग्य होतं त्यांना. कोणत्याही प्रकारचा अपेक्षा नव्हती, कोणत्याही प्रकारचा मोह नव्हता. उलट त्यांच्या त्या ठिकाणी सांगण्यासाठी त्याला वरून खाली यावं लागलं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले ऋषी साच भावे वर्ताया. कारण आम्ही वैकुंठातले पण इथं या ठिकाणी आलो तर कशासाठी आलो तर हेच या ठिकाणी करायसाठी आलो की झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. की जग त्या ठिकाणी आडराणीच चाललं. कारण यांना योग्य अशा प्रकारचा रस्ता दिसेना. आणि तो योग्य रस्ता सांगायसाठी या ठिकाणी आम्ही वैकुंठातून आलो. म्हणून हेच या ठिकाणी आपल्याला सांगायसाठी संत आले, महात्मे आले. आणि हे जर आपल्याला नाही कळालं तर मग आपला नरदेह सुद्धा व्यर्थ गेला. कारण नरदेहा येऊन काय केले तो मुद्दल गमिले. नरदेहाला आलो तर आपल्याला मी देव आहे असं कळालंच पाहिजे. जग मिथ्या आहे असं कळालंच पाहिजे. आणि जग जर मिथ्या आहे असं नाही कळालं तर मग जगाच्या वासना राहिल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण जगाच्या वासनात राहणार आणि जगाच्या वासना राहिल्या की पुन्हा पुन्हा जन्म भेटणारच. म्हणून या ठिकाणी आपल्याला ह्या मोहमायातून पार पडायसाठी हा बोध ध्यानात घेणं आणि युक्तीनं याच्यातून बाजूला निघणं. कारण युक्त्या असतात की कोणत्या युक्तीने या ठिकाणी आपण देहाहून वेगळे किंवा हे जग कसं भ्रम आहे, मी कसा देव आहे. आणि ह्या युक्त्या शिकायसाठी ग्रंथ पाहावे लागतात. आपण खूप भाग्यवान आहोत. खूप महात्मे आपल्या भाषेत सांगणारे आणि आपल्या या ठिकाणी आपल्याला कळते ना अशा भाषेमध्ये त्यांनी आपल्याला बोध केलेला आणि ती भाषा सुद्धा आज उपलब्ध आहे. ते ग्रंथ या ठिकाणी आपल्यासाठी त्या महात्मे लोकांनी त्यांचं शरीर त्यांना काही मर्यादा असते त्या शरीराला. ते शरीर निघून गेलं परंतु त्यांचे जे काही ग्रंथ आहेत तर ते आज सुद्धा आपल्याला सुखाला किंवा बोधाला कारणीभूत होऊ शकते. आणि त्या ग्रंथाचा त्या युक्त्याचा उपयोग करून आपल्याला मी ब्रह्मरूप आहे अशी अनुभूती आपल्याला येऊ शकते. म्हणून त्याचा फायदा आपण घेतला तरच या ठिकाणी आपण भाग्यवान आहो. नाही तर त्यांनी ग्रंथ करून सुद्धा जसं की एखाद्याच्या घरामध्ये खूप सोन्याच्या माहुर आहेत आणि तो त्या ठिकाणी तिथंच झोळीला गाठी बांधून त्या ठिकाणी बसलाय. म्हणून निदैवाच्या परिवरी लोह्यार त्रया सहस्त्रवरी तीत बैसुनी उपासू करी दरिद्र जैसा तैसा हृदयामध्ये मी रामू. म्हणून या ठिकाणी माऊली सांगत आहेत की दरिद्र माणसाच्या घरी त्या ठिकाणी सोन्याच्या माहुरा भरपूर त्या ठिकाणी पुरलेल्या आहेत. खूप त्या ठिकाणी सोनं आहे. परंतु त्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळं तिथंच दारिद्र्य काय करायला लागला की झोळीला गाठी देऊन तिथंच बसला शिवीत झोळी. अशा प्रकारचं आपण सुद्धा जर या ठिकाणी आत्मबोधासाठी ज्या काही प्रक्रिया, युक्त्या, चिंतन साधू महात्म्याचं ग्रंथामध्ये आहे ते जर अभ्यास नाही केला किंवा वाचलं नाही आणि उगाच या ठिकाणी आपण अशा प्रकारचं समाधानासाठी काहीतरी त्या ठिकाणी जसं भिकारी झोळीला गाठी मारतो तशा प्रकार समाधानासाठी आपण काहीतरी या ठिकाणी इकडून तिकडून भांडवल गोळा करीत असलो किंवा कशाच तरी नादे असलो किंवा काहीतरी या ठिकाणी दुबळा अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करून घेत असलो इतरत्र तर ते जसं झोळीला गाठी देण्यासारखं आहे.
आणि खरा आत्मबोध, खरं चिंतन, खऱ्या युक्त्या, खरं ज्ञान या ठिकाणी आपल्याला ह्या साधू संतांचं आपण ध्यानात घेतलं तर इथं संसार सुद्धा नाही ठरतो. एवढंच नाही तर सगळा संसाराचा बाद करून आता आपण बघितलं की त्रिलोक्याचा बाद करून त्रिलोक्य सुद्धा ब्रह्मरूप आहे. तर नुसतं त्या ठिकाणी आभासाचा बाद करून आभास ब्रह्मरूप आहे असं नाही, तर हे त्रिलोक्याचा बाद करून त्रिलोक्य सुद्धा ब्रह्मरूपच आहे. अशा प्रकारचं ही ब्रह्मरूपता आपल्याला अनुभवता येते आणि अशी ब्रह्मरूपता अनुभवणं म्हणजे त्रिलोक्य आनंदाचं करणं. अवघेची त्रिलोक्ये आनंदाचे आता चिरणे जगन्नाथा चित्त ठेले. आणि म्हणून असाच या ठिकाणी आनंदाचा खरा हा उत्सव आहे आणि हा आनंदाचा उत्सव प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा, नरदेहाचा उपयोग या ठिकाणी व्हावा असं साधू संतांनी या ठिकाणी सांगितलेलं असल्यामुळं आणि ही पद्धत खूप या ठिकाणी सोपी आहे. म्हणून जरी करता हा ग्रंथ थोडा आपल्याला वाटला, परंतु काही शब्द जरी करता शास्त्रीय असले परंतु आता याच्यामध्ये खूप प्रगती झाली किंवा आपल्या भाषेमध्ये स्पष्टता होण्यासारखं या ठिकाणी अशा प्रकारचे ग्रंथ उपलब्ध आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत आणि सहजच आपल्याला या ठिकाणी ब्रह्म हाताला येतं की जसं सहजच त्या ठिकाणी जास्त सायास करायचं काम नाही. संसारामध्ये सायास असते आणि सायास करून बी हाताला काही येत नाही आणि इथं सहज या ठिकाणी कारण सहज मिली अविनाशी परमात्मा परमात्म्याची प्राप्ती सहज होत असती. म्हणून ब्रह्मप्राप्ती सहज आहे कारण ब्रह्म आहेच आणि इकडचं बाकीचं सहज नाही. कारण हे काहीतरी गोळा करावं लागतं, सोयीला लावावं लागतं, सोयीला लागून मी सोयीला लागत नाही आणि ज्यानं जो सोयीला लावायला जाईल त्यालाच या सगळ्यांना सोयीला लावलं. म्हणून हे काही सोयीला लागत नाही आणि सोयीला लावणारा मात्र सोयीला लागला आणि हे जसं संसारात पाहायला भेटतं. परंतु इथं त्या ठिकाणी म्हणून ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सुद्धा सांगतात की सायाशी करीची प्रपंच दिनेशी हरिशी न वजशी कवण्या गुणे सायासानं प्रपंच करायला लागला आणि परमात्म्याचं भजन करीत नाही. कारण परमात्मा आत्मरूपानं सर्वत्र व्यापक आहे, सच्चिदानंद रूपानं सर्वत्र आहे आणि तोच या ठिकाणी परमात्मा स्वरूप आहे. कारण हे मिथ्या जे काही आपण आताच पाहिलं की बुद्धीमध्ये जे काही आपली प्रगटता कारण आभास जे काही प्रगट आहे तो कुठं प्रगट आहे त्या बुद्धीमध्ये आणि म्हणून त्या बुद्धीचे धर्म हे आभासाचे वाटायला लागले. आता आभासाला त्या ठिकाणी ब्रह्मरूपता प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागेल तर स्वतःचा बात करून त्याला ब्रह्मरूपता प्राप्त करून घेता येते. म्हणून फुटून गेली आरसा म्हणून आरसा जर फुटून गेला तर त्या प्रतिबिंबा त्या ठिकाणी जसं दिसतच नाही कारण आरसा फुटल्यानंतर प्रतिबिंबच नाही. म्हणून तशा प्रकारचं या ठिकाणी भिंत पडल्यानंतर चित्र राहत नाही. तसा ते सुद्धा आपल्याला ध्यानात घेता येतं की बुद्धीचा बाध झाल्यानंतर बुद्धीमध्ये जे प्रतिबिंब आहे तर ते प्रतिबिंब सहजच त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून ते प्रतिबिंब बुद्धीचा बाध झाला की प्रतिबिंब हे बिंबरूपच होतं. मग तशा प्रकारचे बुद्धीचा काय करायचा बाध करायचा. मग बुद्धीचा बाध झाला तर बुद्धीचे जे काही धर्म आहेत ते माझे नाही. मग बुद्धीमध्ये जे धर्म माझे वाटायला लागले याला कारण काय तर आपण बुद्धीमध्ये म्हणजे आभास हा बुद्धीमध्ये प्रगट आहे आणि आभास बुद्धीमध्ये प्रगट असल्यामुळं आभास जे बुद्धीचे धर्म ते आभासाचे वाटायला लागले आणि मग चिंतनानं काय होत असतं तर ह्या बुद्धीचा बाध होत असतो किंवा आभासाचा बाध होत असतो आणि असं जर झाल्यानंतर मग त्या ठिकाणी आभासच काय झाला ब्रह्मरूप झाला. असं या ठिकाणी कुटस्थाची आणि आभासाची सुद्धा ब्रह्मरूपता सिद्ध आहे. असं बाध समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण हा विषय या ठिकाणी आपण आज बघितला. म्हणून झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण करू आणि आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे तो सोनी मज द्यावे